नमस्कार मंडळी, आज आम्ही उल्वे येथील रामबाग या ठिकाणी जातोय आणि रामबाग आता हे खूप चर्चेचा विषय आहे. बरेच लोक तिकडे फिरायला जातात विकेंडला वगैरे. तर आम्ही तिकडे जातोय, पनवेलवरून जातोय आम्ही बाय रोडनी. तर तिथे आपण जाऊया, काय काय आहे ते पाहूया. जर तुम्ही रामबागला ठाण्यावरून येत असाल किंवा पनवेलवरून बाय ट्रेन येत असाल तर तुम्ही नेरूळला किंवा CBD बेलापूरला उतरा आणि तिथून तुम्हाला खारकोपरला जाणे ट्रेन पकडायची आहे. आणि खारकोपरची ट्रेन पकडल्यानंतर खारकोपरला उतरा आणि तिथून शेअरिंग ऑटो मिळतात रामबागसाठी. इकडे पार्किंग एरिया आहे, पार्किंगची व्यवस्था आहे इकडे चांगली. आता उल्वेमध्ये हे रामबाग आहे आणि खूप छान आहे. तर आपण पार्किंगची व्यवस्थित जागा आहे. तर प्रथम आपल्याला एक मंदिर आहे, एंट्रीलाच आहे, मसेश्वर मंदिर म्हणून आहे. ते मंदिराचं आपण दर्शन घेऊया, नंतर मग आपण पुढे जे काही पॉईंट ते पाहायला जाऊया. एंट्री आहे. आतमध्ये पाहूया कसं आहे ते. खेळण्यासाठी पण, लहान मुलांना खेळण्यासाठी पण चांगले ते बनवलेले आहेत, स्लायडिंग्स वगैरे, झोपाळे वगैरे. ते वॉकिंगसाठी वगैरे ट्रॅक आहे आणि डेव्हलप केलेलं चांगलं. हे बोला, हे सगळं लॉन वगैरे मस्त बनवलं आहे, व्यवस्थित नवीनच आहे, त्यामुळे चांगलं व्यवस्थित मेंटेन आहे आणि तसंच मेंटेन राहिलं पाहिजे. नंतर ते तिकीटसुद्धा चालू होणार आहे थोड्या दिवसांनी. आता सध्या फ्री आहे. वॉशरूमची फॅसिलिटी पण दिलेली आहे, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे. छान आहे, व्यवस्थित आणि क्लीन असतात वॉशरूम्स वगैरे. हे इथं मोठे गार्डन आहे आणि इथे खूप सारे लोक खेळतात, बॅडमिंटन वगैरे खेळतात. आणि इथे हे पुढे कारंजे आहे आणि हे कारंजे रात्रीचं खूप सुंदर दिसतं. तर तुम्हाला रात्रीचा पण व्हिडिओ मी हे कारंजेचं दाखवेन. आणि इथून सूर्यास्त का खूप छान दिसतो. संध्याकाळ झालेली आहे. आणि इथं हा आहे स्टोन पॉइंट, म्हणजे इथे पंप हाऊस आहे, तिथे एक बनवलेला सेल्फी पॉइंट आणि तिथून मग तुम्हाला सूर्यास्त वगैरे पाहता येतो आणि तिथे सेल्फी सुद्धा घेता येते. छोटंसं एक पॉइंट बनवलं त्यांनी, कमळाची फुलं वगैरे इथे असतात.
इकडे सगळे असे छोटे छोटे स्टॉल लावलेले आहेत. स्नॅक्स कॉर्नर आहेत. जी मला आईस्क्रीम आहे, पाणीपुरी आहे किंवा अजून काही वडापाव वगैरे जे तुम्ही खाऊ शकता. छान आहे, छोटे छोटे स्टॉल्स आहेत. महिला बचत गटाचे पण काही स्टॉल्स वगैरे आहेत. छान आहे. आणि इथे पुढे वॉशरूमची पण व्यवस्था आहे. वॉशरूम पण व्यवस्थित आहे, नीट अँड क्लीन आहे.